रामकृष्ण हरी. जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज सार्थ अभंग गाथा 585. चित्तग्वाही तेथे लौकिकाचे काही, स्वहित ते ठाई आपण आपे. मनासी विचार तोची साच भाव, व्यापक हा देव अंतर्वाही. शुद्ध भावान लगे सुचावा परिहार, उमटे साचार आनिके ठाई. भोगी त्यासी काज अंतरीचे गोड, बाहिरल्यात साड नाही रंगे. तुका म्हणे भाव शुद्ध हे कारण, भाटणारायल होईल त्याचा. आपले चित्त जर आपणापाशी साक्षी आहे की आपले जे हित आहे ते याच ठाई आहे, तर मग लौकिकाचे जनाच्या टीकेचा काय संबंध. देव सर्वत्र अंतर्वाही व्यापून आहे अशी भावना हाच खरा भाव. हा भाव शुद्ध आहे असे इतरांना सांगण्याची आवश्यकता नाही. तो आपल्या आचार विचारातून लोकांना कळतो. जो हरिभक्तीचा आनंद भोगतो, हरीच्या चिंतनात रमतो, त्याला परमार्थाची गोडी आहे. त्याला बाह्य रंजनाची जरुरी नाही. तुकाराम महाराज म्हणतात, आपल्या स्वहितासाठी शुद्ध भाव हे कारण आहे. ज्याचा भाव शुद्ध आहे त्याची स्तुती करणारा भाट प्रत्यक्ष नारायण होईल. 586. नवती माझे बोल अवघे करीतो विठ्ठल, काही न धरावी खंती हित होईल धरा चित्ती. खोटी ते अहंता वाट टाकिली सांगता, ज्याचे तोची जाणे. मी मापाडे तुका म्हणे, मी जे बोलतो ते माझे बोल नसून विठ्ठलाची बोधवचने आहेत. याविषयी तुम्ही चित्तात शंका ठेवू नका. यामुळेच तुमचे कल्याण होईल. एखाद्याने सांगितलेला सन्मार्ग अहंकाराने टाकला तर तो अहंकारी होतो व अहंकार भक्ती मार्गात अडथळा निर्माण करतो. माझ्या मुखातून विठ्ठल जे बोलतो तोच त्याचे सत्य स्वरूप जाणतो. तुकाराम महाराज म्हणतात, मी केवळ माप टाकणारा मापाडी आहे. 587. वासनेच्या मुखी आदळुनी भीतीये, निर्वाहा पुरते कारण ते. या नाव अंतरा आला नारायण, चित्त समाधान खून त्याची. सर्व काळ हाची करणे विचार, विवेकी सादर आत्मत्वाचे. तुका म्हणे जो जो भजनासी वळे, अंगे तो तो कळे सन्निधता. देह निर्वाहापुरते, देह स्वास्थासाठी अन्न सेवन केले पाहिजे. ते परिमित असावे. वासनापूर्तीसाठी नियमित सात्विक आहाराने शरीर स्वास्थ्य लाभते आणि अंतरी समाधान वाटते. अंतरातील समाधान हे नारायणाचा वास असलेले लक्षण आहे. यासाठी मनाचे समाधान कसे होईल हाच सर्व काळ विवेक संपन्न विचार करावा. आत्मा आणि अनात्मा या विचाराच्या ठाई सदैव तत्पर असावे. तुकाराम महाराज म्हणतात, असा जीवन व्यवहार करण्यास उचित पात्र अक्षम मनुष्य जसा जसा अंतःकरणाने हरिभजनाकडे वळेल तसा तसा विषयाचा तिटकारा वाटून वृत्ती अंतर्मुख होत जाईल. तशी त्याला आत्मस्वरूपाची जवळीक अनुभवास येईल. 588. चिंतने अंचित राहिलो निच्चळ, तेची किती काळ वाढवावे. अबोल्याचा काळ आता ऐशावरी, वचनाची उरी उरली नाही. करू आला तो तो केला लवला हो, उरोची संदेह दिला नाही. तुका म्हणे मोह परतो चिमना मागे, म्हणून त्यागे त्याग झाला. तुकोबाराय म्हणतात, परमात्म चिंतनाने मी चिंतारहित अशा आत्मपदी निचल राहिलो आहे. आता हेच चिंतन किती काळ वाढवावे हे न कळल्याने त्या विचाराची वाट मोडली, शब्द मुके झाली. भक्ती ज्ञान वैराग्य या पारमार्थिक उपायाची मी त्वरा करून मी आपल्या आत्मज्ञानात कोणताही संशय उरू दिला नाही. संसार आणि सांसारिक वस्तू यांचा मोह नष्ट झाला आहे. तो पुन्हा होणार नाही. त्या मार्गाने सर्व प्रपंचाचा त्याग झाला असे तुकाराम महाराज म्हणतात. 589. निर्गुणाचे घ्यावे गुणासी दर्शन, एका एकी भिन्न भेद घडे. तुम्हा आम्हा आता न पडे यावरी, आहो तेची बरी जेथे तेथे. आपणापासून नसावे अंतर, वेचिले उत्तर म्हणूनी. तुका म्हणे अंगा आली कठीणता, आमच्या अनंता तुम्हा ऐसी. देवा, तुमच्या निर्गुण निराकार व्यापक स्वरूपाचे सगुण रूपाने आवडीने दर्शन करावे म्हटले तर अभेद मोडून भेद घडतो.
तुझ्या स्वरूपाने वेगळा झाल्याने तुझा वियोग होतो, म्हणून मला भेद आवडत नाही. भगवंता, आता यापुढे तुमचे आमचं पटणार नाही, कारण जसे तुम्ही व्यापक आहात तसा मी सुद्धा व्यापक असून सगुण रूपाने तुमच्यावर भाळलो, पण शेवटी आम्हीही तुझ्यासारखे जसे आहोत तेच बरे. भगवंता, मी सुद्धा तुम्हापासून वेगळे होऊ नये म्हणून आजपर्यंत पुष्कळ विनवणी केली. तुकाराम महाराज म्हणतात, देवा, तुमच्याप्रमाणे आमच्यातही अंगी कठीणता आली आहे. 590. तुझची पासाव झालोसी निर्माण, असावे ते भिन्न कासयाने. पहावा जी ठाई करुणी विचार, न्यून कोठे फार असेची ना. ठेविलिये ठाई आज्ञेचे पाळन, करुणी जतन राहिलोसे. तुका म्हणे आता बोलतसे स्पष्ट, झालो क्रिया नष्ट तुम्हा ऐसा. देवा, आमच्यापासून आमची उत्पत्ती झाली, आता तुम्हाला सोडून आम्ही वेगळे कसे राहू याचा विचार आपल्या मनाशी तुम्ही करून पहा. मी आणि तुम्ही यामध्ये कोठेही उणीव नाही, न्यूनता नाही. तुम्ही जेथे ठेवले तेथेच तुमच्या आज्ञेनुसार राहिलो. तुकाराम महाराज म्हणतात, तुमच्याप्रमाणे आम्ही ही क्रिया नष्ट झालो आहोत असे आम्ही आता स्पष्ट बोलतो. 591. प्रीतिभंग माझा केला पांडुरंग. पांडुरंगा, भक्तिरस सांगा काजी तुम्ही. म्हणूनी काही न ठेवीची उरी, आलो वर्मावरी एकाएकी. न देखोची काही परती माघारी, उरली ते उरी नाही मुळी. तुका म्हणे आला अंतरासी खंड, तरी माझ तोंड खवळिले. 591. पांडुरंगा, तुम्ही माझा प्रेमभंग केला, माझ्या भक्तिरसाचा आपण उच्छेद केला. या माझ्या बोलण्यात सत्यता आहे की नाही ते सांगा. प्राणापेक्षा माझ्या आवडत्या भक्तिरसावर आपण घाव घातला, त्यामुळे आपले वर्म, आपले ब्रिदावलीची वचन आठवून देण्यासाठी मी कठोर शब्द बोलतो आहे. बोलताना माघार घ्यायची किंवा शब्द परत घ्यायचे असा विचार करण्यासाठी काही उरले नाही. तुमच्या आमच्यात भेद राहिला नाही, उत्कृष्ट निकृष्ट रूप मर्यादा राहिली नाही. तुकाराम महाराज म्हणतात, या तुझ्या प्रीतिभंगामुळे तुझ्या माझ्यात जो दुरावा तू निर्माण केला, म्हणूनच तुम्हाला बोलण्याकरिता माझे तोंड खवळले आहे. 592. देवा, तुम्ही खोटे आहात असे म्हणण्या इतका संदेह माझ्या मनात निर्माण झाला आहे. तुमची सेवा करण्यात मला ही प्रचिती आली. तुम्ही शून्य स्थितीत राहता अशी तुमची थोरवी गातात, पण मी त्याला अपकीर्ती समजतो. देवा, चपळपणामुळे तुम्ही कोणाला सापडत नाही, तुमच्या वागण्यात ताळमेळ नाही असे तुकाराम महाराज म्हणतात. 593. जैशासाठी तैसे व्हावे हे बरवे कळलेसे, उदास तू नारायणा. मीही म्हणा तुम्हीच ठका महाठका जोडा, हे धडफुडा लागासी. एकांगीच भांडे तुका, नाही धोका जीवित्वे. अहो देवा, जशास तसे वागावे हे आम्हाला चांगले कळले आहे. देवा, तुम्ही जसे सर्व गोष्टींविषयी उदास आहात तसा मीही तुमच्या बाबतीत उदास आहे. देवा, जगरीतीप्रमाणे ठकास महाठक असा आपला योगायोग आहे. तुकाराम महाराज म्हणतात, मी निर्भय होऊन एकांगीपणाने देवाशी भांडत आहे. 594. बहुतारीती काकुलती, आलो चित्ती न धराच. आता कशासाठी देवा मिथ्या हे वाढवू. तुम्हा आम्हा झाली तुटी, आता भेटी चिंतने. तुका म्हणे लाजिरवाने, अधीरजीने इच्छेचे. देवा, असंख्य प्रकारांनी मी तुम्हाला करुणपणे विनंती केली, पण तुम्ही माझे म्हणणे मनावर घेतले नाही. आता मी कशासाठी खोटी हाव वाढवू. तुमच्या माझ्या ताटातूट झाली. आपली भेट केवळ चिंतनामध्ये. अधीरपणाने भेटीची इच्छा धरून जगणे लाजीरवाणे आहे असे तुकाराम महाराज म्हणतात. 595. आश्चर्य ते एक झाले, मना आले माझिया. मड्यापाशी करुणा केली, तैसी गेली वृथा हे. न यावा तो कैसा राग, खोटे मग देखोनी. तुका म्हणे कैचा बोला, शोध विठ्ठला माझिया.
माझ्या मनात मला एका गोष्टीचे अतिशय आश्चर्य वाटते की एखाद्या प्रेताजवळ बसून उठा बाबा, त्याला जागा हो म्हणणे जसे व्यर्थ हो जाते, त्याप्रमाणे देवा तुला केलेली विनवणी व्यर्थ जाते. देवा तुझी लबाडी, तुझा खोटेपणा पाहून राग का बरे येऊ नये. तुकाराम महाराज म्हणतात, देवा माझे बोलणं स्पष्ट आहे, उगाच अर्थ शोधत बसायला नको. 596. मागायाची नाही इच्छा, जो मी ऐसा संकोचू. लटकियाची न करू स्तुती, इच्छा चित्ती धरोनी. हिशोबे ते आले घ्यावे, ते तो ठावे सकळांसी. तुका म्हणे स्वामी सेवा, येथे देवा काशाची. देवा मला तुमच्याकडे काहीही मागायचे नाही, असे असताना मी तुमची भीड कशाला बाळगू आणि संकोच करू. चित्तामध्ये कोणत्याही अपेक्षापूर्तीची आस धरून मी खोट्याची स्तुती करणार नाही. हिशोबाने आपल्या वाट्याला जे येईल ते घ्यावे हे सर्वांना कळते. अहो देवा, परमार्थ मार्गात स्वामीची सेवा म्हणून माझ्याकडून विनामूल्य काही घेऊ नका. माझ्या परमार्थ सेवेच्या हिशोबाप्रमाणे मला तुमचे दर्शन द्याल ना. दर्शन देत नसाल तर तुमची सेवा भक्ती सेवा फुकट का करायची. 597. पावटणी पडणे पाया, उद्धार वाया काशाचा. घडेल ते भेटी सवे, दिसेल बरवे सकळ आहे. न घडता दृष्टादृष्टी, काय गोष्टी कोरड्या. अबोल्याने असे तुका, अंतर एका साक्षी ते. मंदिराच्या पायरीवर उभे राहून देवाला नमस्कार करण्यात कोणते पारमार्थिक कल्याण होणार. प्रत्यक्ष देवाजवळ त्याची भेट घेणे उचित आहे. बघणाऱ्यालाही बरे दिसते. देवाकडे न बघता स्तोत्र पुटपुटणे अशा गोष्टी कोरड्या असतात. तुकाराम महाराज म्हणतात, मी बोलत नाही, त्या दर्शनाला केवळ अंतकरण साक्षीला ठेवतो. 598. अभयांचे स्थळ ते हे एक अचळ, तरी धरिला विश्वास. ठेलो होनिया दास, पुरली आवडी, पायी लागली से गोडी. तुका म्हणे कंठी नाम, अंगी भरले सप्रेम. अचळ अढळ असे निर्भय स्थान म्हणजे देवाचे चरण आहेत. म्हणून मी त्या चरणी श्रद्धा ठेवून सेवक होऊन राहिलो आहे. माझ्या अंतःकरणात हरिचरणाची गोडी लागली आहे. ती माझी आवड पूर्ण झाली आहे. तुकाराम महाराज म्हणतात, माझ्या कंठात हरिप्रेम असून अंगात हरीचे प्रेम मरून राहिले आहे. 599. संदेह निरसे तरी रुचिकर, फियासी आदर चवी नाही. आता नको मज खोट्याने फटवू, कोठे येऊ जाऊ वेळोवेळा. गेला तरी काय जीवाचे साकडे, वांचवणी पुढे काय काज. तुका म्हणे कसे निवडाजी बरे, केली तैसी पोरे आळी पायी. परमेश्वरा, जर माझ्या शंकांचे निरसन होईल तरच गोडी राहील. रुचिहीन असते त्याविषयी कोणालाही आदर आणि आवड नसते. देवा, मला खोट्या गोष्टींनी भुलवू नका. मी वारंवार तुमच्याकडे कोठवर येत जात राहू. तुमच्या प्राप्तीशिवाय जीवन जगणे निरर्थक आहे. म्हणून माझे प्राण गेले तरी त्याचा मला विषाद वाटत नाही. तुकाराम महाराज म्हणतात, तुमचे लेकरू म्हणून हट्ट केला तो उचित आहे की अनुचित याची परीक्षा करून काय ते ठरवा. 600. वदेवानी परी दुर्लभ अनुभव, चाली चाची वाहो बहुतुके. आम्ही ऐसे कैसे राहावे निच्चळ, पाठीलागा काळ जिंकितसे. वाढविता पोट दंबाचे पसारे, येतील माघारे मुदला तोटे. तुका म्हणे बरे जागविता मना, तुमच्या नारायणा अभय करे. बाष्कळ बडबड करणाऱ्यांना अनुभव मात्र दुर्लभ असतो. पहावे तिकडे प्रत्येक जण दुसऱ्याचे पाहून वागत असतो. हे पाहून आम्ही निश्चल कसे राहणार, कारण असे अनुभवहीन सगळे काळाच्या अधीन आहेत. उदर भरण्यासाठी दांभिक परमार्थाचा व्याप वाढविल्याने मुद्दलात मात्र तोटा होईल. तुकाराम महाराज म्हणतात, ओ नारायणा, आपल्या अभयकराने तुम्ही मला जागविले हे फार बरे आहे. 601. उगेची हे मन राहते निश्चळ,
तरी का तळमळ साठ होती. काय तुमची नेनो कौतुक विधाने, सर्वोत्तम खेळ तसा नाना छंदे आम्हा नाचवावे जीवा. वाढवाव्या हवा भलत्या पुढे, तुका म्हणे तुम्ही आपली प्रतिष्ठा वाढवाया चेष्टा करीत असा. तुमच्या चेष्टांमध्ये माझे मन शांत राहिले असते तर ही तळमळ भीती कोठून आली असती. भगवंता, तुमचे कौतुक खेळाचे कौशल्य कळत नाही. तुम्ही सर्वोत्तम खेळत आहात. आम्हा जीवामध्ये नाना प्रकारे छंद निर्माण करून त्यांना नाना प्रकारांनी नाचवावे. जीवापुढे भलत्या हाव, लोभ, आकांक्षा, इच्छा वाढव्यात. तुकाराम महाराज म्हणतात, आपली प्रतिष्ठा वाढविण्यासाठी आपण जगाची चेष्टा चालविलेली आहे. 602. आम्ही बळकट झालो फिरावुनी, तुमच्या वचनी तुम्हा गोऊ. झाले तेव्हा झाले मागेल ते मागे, आता वर्म लागे ठावे झाले. तोडाव्या अवघ्या चेष्टांचा संबंध, शुद्ध त्यासी शुद्ध शुद्ध बुद्ध व्हावे. तुका म्हणे आम्हा आत्मत्वाची सोय, आपणची होय तैसाची तू. मी पतिताचा उद्धार करीन या तुमच्या वचनात आम्हाला गुंतवून आम्ही बलाढ्य झालो आहोत. पूर्वी जे झाले ते होऊन गेले. त्यावेळी तुम्हाला मी सवड दिली, काहीच मागितले नाही. पण आता तुम्हाला सुटका करून घेता येणार नाही. तुम्हाला पेचात पकडण्याची अनेक तुमची वर्मे समजली आहेत. तुमच्या खेळाचा चेष्टाचा संबंध तोडून टाकण्यासाठी आम्ही कंबर कसली देवा. आम्ही शुद्ध आहोत, त्याप्रमाणे तुम्हीही आमच्याशी शुद्ध व्यवहार करावा. तुकाराम महाराज म्हणतात, तू आत्मरूप आहेस अशी आमच्या ठिकाणी भावना आहे. त्याप्रमाणे तुम्हीही आमच्या हृदयी आत्मरूप होऊन राहा. रामकृष्ण हरी. पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय.